एसबी स्पोर्ट का कैप्टन फैजल आपको तुरंत यहाँ पे आना है। एसबी स्पोर्ट के कैप्टन फैजल आपको तुरंत समीर तांगड़ी को कांटेक्ट करना है। वॉरियर्स स्पोर्ट्स संघ आपण शतरक्षण लावायचं आहे आणि पंचाने देखील त्यांना ताकीद द्यायची आहे। प्रत्येक संघानं 4 षटकं निर्धारित 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायच्या आहेत। आपण खूप जास्त वेळ मित्रांनो या ठिकाणी खर्च करत आहात। सुरेश एंटरप्राइज आणि वॉरियर स्पोर्ट्स संघांना विनंती असेल आपण खूप कमी वेळ खर्च करा या मॅचसाठी। निर्धारित 4 षटकं 20 षटकामध्ये टाकून झाली पाहिजे। देखील सलामीची जोडी मैदानामध्ये जाते सुरेश एंटरप्राइज संघाची। दरम्यान वॉरियर स्पोर्ट आपण शतरक्षण देखील लावून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। मित्रांनो आपण पाहता ती स्पर्धा स्वर्गवीर अंकलेश पंकज अनिल तांगडी यांच्या स्मरणार्थ स्वर्गवीर सुरेश देवलीकर चषक 2020 चे हे भव्य दिव्य असं आयोजन अर्थातच माध्यम आहे भरतजी देवलीकर ॲडव्होकेट अनिलजी देवलीकर यांच्या माध्यमातून साकारलेली अतिशय सुंदर स्पर्धा मित्रांनो आपण पाहतात। वॉरियर स्पोर्ट्स संघ आपण त्वरित शतरक्षण लावायचं आहे। आपण खूप जास्त वेळ खर्च करत आहात। तसे एसबी स्पोर्ट्सचा कर्णधार फैजल आपण देखील या ठिकाणी यायचं आहे। एसबी स्पोर्ट्सचा कर्णधार फैजल आपण कुठे आमचा आवाज ऐकत असेल तर सो प्लीज या ठिकाणी या। दरम्यान षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज आला आहे तो आदेश आलाय आणि सलामीची जोडी मैदानामध्ये परेश आणि संकेत। आदेश आपल्या षटकडी पुढील चेंडू राईट मोडदोकेचा मारा करेल परेश या फलंदाला साडी। यावेळेस बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न झाला बॅटची एज लागली शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चांगलं शतरक्षण होत आहे तोपर्यंत एक धाव मिळाली या फलंदाजाला। एका धावेने संघाचं खातं देखील उघडलंय या मॅच मध्ये। नक्कीच आजची अतिशय सुंदर क्रिकेट आपण पाहिलं। आज दुसऱ्या फेरीतले सामने देखील चालू आहेत। चांगला क्रिकेट देखील साकारला गेलाय। सगळ्या संघांनी चांगला खेळ देखील साकारला या स्पर्धेमध्ये। आणि यावेळेस मात्र चालू असणारा सामना देखील पाहते वॉरियर स्पोर्ट एका बाजूला सुरेश एंटरप्राइज संघ जो भरत देवलीकर यांचा संघ आहे। खूप चांगली कामगिरी देखील केली या संघाने आतापर्यंत। आदेश यावेळेस खूप चांगला चेंडू आहे पडल्यानंतर खाली राहिलाय शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय। चेंडूच्या रेषेमध्ये यावेळेस फलंदाज संकेत आला नव्हता परिणामता निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी झाली आहे या ओव्हरमध्ये। आदेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हरचा मारा करेल यावेळेस फलंदाज संकेत साडी वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज। यावेळेस चांगला चेंडू होता तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल झालाय तोपर्यंत 2 धावा मिळतील या फलंदाजाला।
या 2 धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर धावा मात्र झालेत त्या 3 धावा. तर अतिशय सुंदर क्रिकेट पाहतोय मित्रांनो. टेनिस क्रिकेट विश्वानं अलीकडच्या काळामध्येच देखील उंच भरारी देखील घेतले. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वानं टाकलेली कात आणि टेनिस क्रिकेटला आलेले सुगीचा दिवस मित्रांनो आपण पाहतोय. खूप मोठा ग्लॅमर देखील मिळाला या टेनिस क्रिकेट विश्वाला. खूप चांगलं टेनिस क्रिकेट देखील खेळलं जातं या सर्व क्रिकेट जगतामध्ये देखील. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज आदेश आपल्या षटकाळी पुढील चेंडू रॅन्डम ओरदेकीचा मारा करेल, सामोरे जाईल. फलंदाज संकेत आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय या फलंदाजानं आणि 2 धावांचं योगदान देखील दिलंय आपल्या टीमसाठी. आदेश राईट ऑफ ओव्हर द विकेट. वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज वेगाने चेंडू टाकलाय, तितक्याच वेगाने देखील चेंडू मारलाय. यावेळेस मिड विकेट रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही. चांगला चेंडूचे फेके देखील झाले. तोपर्यंत एक धाव मिळाली यावेळेस या फलंदाजाला. एका धावेने धावफलकावर धावा मात्र आता होतील त्या 4 धावा. तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील बांधून ठेवलंय या गोलंदाजाने या फलंदाजाला. पुन्हा एकदा आदेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस काय चांगला चेंडू आहे. चेंडूने मात्र वेध घेतला होता. लाऊड अपील देखील केले गेले पंचांच्या समोर, परंतु पंचांनी अपील देखील फेटाळलंय. लेग स्टंप मिस झाला होता यावेळेस या फलंदाजाचा. परिणामतः एक निर्धाव चेंडूची समाप्ती देखील झाले या ओव्हरमध्ये. तर नक्कीच चांगली गोलंदाजी केली आदेशाने. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेले आहेत, त्यामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल वॉरियर स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर. पुन्हा एकदा आदेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेला होता. यावेळेस हॉप स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. या सिटीचं वाईड पंच दुनिया समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल धावफलकावर. धावा मात्र आता होतील त्या बिनबाद 5 धावा. चांगला क्रिकेट पाहतोय मित्रांनो. या रजनी स्पर्धेमध्ये आपण अतिशय सुंदर शांत क्रिकेट. हवेमध्ये देखील थोडासा गारवा देखील आलाय. यावेळेस बॅकफुटला गेलाय, पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षण खराब झालंय. तोपर्यंत एक धाव मिळाली. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना सुरेश एंटरप्राइज संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 6 धावा. तर नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या संघाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके बांधण्यापासून रोखलं देखील होतं. चांगली गोलंदाजी देखील झाली होती. सुरुवातीला आदेश यांनी चांगलं षटक हाताळलं. आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी देखील केली या मॅच मध्ये. आतापर्यंत खूप चांगला क्रिकेट देखील साकारलाय. तर सातत्याने देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण बदल होताना पाहिलंय. खऱ्या अर्थानं सुरुवातीला एक क्रिकेट हे अंडरआर्म क्रिकेट देखील खेळलं गेलं. त्यानंतर मित्रांनो ओव्हरआर्म क्रिकेट देखील या खेळलं गेलं. या खेळावर पुरुषांची मक्तेदारी असली तरी ही ओव्हरआर्म क्रिकेटची ॲक्शन एका महिलेने मित्रांनो विकसित केलेली आहे. तिचं नाव आहे क्रिस्टियाना विल्सन. या महिलेने सुरुवातीला ओव्हरआर्म हा चेंडू फेकला होता. त्यानंतर त्या चेंडूवर खूप सारे इन्व्हेशन देखील झाल्या, खूप सारे चर्चा देखील झाल्या, खूप सारं डिस्कशन देखील झालं. त्यानंतर मात्र टेनिस क्रिकेटमध्ये ओव्हरआर्म क्रिकेटची ॲक्शन मित्रांनो विकसित झाली आणि ही ॲक्शन मात्र उदयास आली. आणि सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मित्रांनो आपण पाहतोय ओव्हरआर्म क्रिकेट खेळलं जातं. आणि आता देखील आपण मित्रांनो तेच ओव्हरआर्म क्रिकेट या ठिकाणी पाहतोय या चषकामध्ये. आणि अर्थातच माध्यम आहे भरतजी देवलीकर आणि अनिलजी देवलीकर यांच्या माध्यमातून साकारलेली सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिव्य आयोजन. यामध्ये दरम्यान षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज यावेळेस आलेला आहे विकास आणि सामोरे जाईल यावेळेस फलंदाज आहे परेश. जो सलामीवर फलंदाज आहे परेश यांनी आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावांचं केलंय आपल्या टीमसाठी. वॉरियर्स टीम आपल्याला विनंती असेल खूप जास्त टाइम स्पेंड करत आहात, त्वरित सामना चालू करायचा आहे अन्यथा आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल. 20 मिनिटांमध्ये निर्धारित 4 षटके टाकायची आहेत. आपण खूप जास्त वेळ संपादित करत आहात या मॅच मध्ये. तर षटक क्रमांक 2 विकास आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल परेशसाठी. यावेळेस मात्र विकेट केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, परंतु झेल होते का काय बघायचं. काय चांगला झेल घेतलाय आणि परेश या फलंदाजाला यावेळेस मात्र परतावं लागेल. SDJ थँक्यू डीजे. तर पवार सर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा आल्या त्या पॉवर प्लेच्या
ते फक्त आणि फक्त 6 धावा आल्यानंतर मानसिक दडपण आलं होतं फलंदाजावर आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता परेश या खेळाडूच्या माध्यमातून. परिणामतः एलिमिनेशन झालं नव्हतं, झेल उडाला आणि फलंदाज परेश यावेळेस बाद झालाय या ओव्हरमध्ये. पण निश्चित अशा स्थितीमध्ये एक चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की पाहतोय आपण एवढं सोपं नाही आहे की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकार किंवा षटकारासाठी. डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं राहील आणि नंतर आक्रमण करावं लागेल. इथं मात्र एक मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल, पण मी तर म्हणेन की चांगला मारा अजून पाहतोय आपण विकास यांच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवर विकेट. यावेळेस पुन्हा एकदा विकास संकेतसाडी. यावेळेस खराब क्रिकेट खेळलं गेलं, अक्रॉस द लाईन खेळलं गेलं, पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. तर नक्कीच मी मगाशी उल्लेख केला होता डूप फॅक्टरचा देखील प्रभाव पडू शकतो गोलंदाजीवर. आपण बघितलं यावेळेस खूप खाली चेंडू राहिला होता, हवेमध्ये गारवा देखील आहे. नक्कीच त्याचा फायदा देखील घेतोय गोलंदाज. आपण बघितलं वेगवान पद्धतीची गोलंदाजी करतोय, पडल्यानंतर पूर्णपणे चकित या ठिकाणी झाला होता फलंदाज संकेत. पुन्हा एकदा विकास राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. संकेत या फलंदाजासाठी शॉर्ट पिच चेंडू होता, उलकण्याचा प्रयत्न झालाय. शतरक्षक त्या ठिकाणी नाहीये, नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवर. तर नक्कीच या मॅच मध्ये एकेरी दुहेरी धाव घेणं गरजेचं असेल. प्रत्येक चेंडू मागे स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं असेल आणि एखादा खराब चेंडू आला तर त्या चेंडूवर मोठा फटका मारला तर नक्कीच चांगली धावसंख्या पवारसल या ठिकाणी हा संघ उभारू शकतो. तसं क्रिकेट खेळावं लागेल या टीमला. अगदी बरोबर सांगितलं आपण, पूर्णपणे सहमत आहे. पहिले नजर चेंडूवर जमवून घेणं आणि त्यानंतर मात्र प्रहार करावे लागतील. इथं मात्र विकास राईट आर्म मोडतो विकेट. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेमध्ये येत नाही. सतत वारंवार तशाच प्रकारे गोलंदाजी होते, फलंदाज देखील वारंवार फसला जातोय. खराब शॉट सिलेक्शन मी तर म्हणेन. यावेळेस मात्र बघितलं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू मात्र खूप चांगला होता. पडल्यानंतर थोडंसं अनपेक्षितपणे उचली घेतली होती यावेळेस या चेंडूनं. तर नक्कीच चांगला क्रिकेट देखील साकारलाय वॉरियर्स संघात. आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस एज लागले, शतरक्षक त्या ठिकाणी येतोय, झेल मात्र सुटलाय. खराब क्रिकेट, तोपर्यंत 2 धावा देखील मिळतील यावेळेस या फलंदाजाला. तर पवार सर आपण बघितलं संधी निर्माण झाली होती, मानसिक दडपण आलं होतं यावेळेस या फलंदाजावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील झालाय, बॅटची एज लागली, एलिमिनेशन देखील झालं नव्हतं आणि झेल उडाला होता. धावा मात्र झाले त्या 10 धावा. तर नक्की संधी निर्माण होती, परंतु शतरक्षकानं चुकी केली, झेल देखील सोडलाय. गडी बाद करण्याची संधी मात्र गेले ती विकास या गोलंदाजाची. विकास पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करले संकेत या फलंदाजासाठी. यावेळेस फटका चांगला आहे, मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक आहे, झेल घेण्याचा चांगला प्रयत्न झाला होता. तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. अटेम्प्ट चांगला होता, परंतु शेवटच्या क्षणी झेल देखील घेता आला नव्हतं पवार सर या शतरक्षकाला. दरम्यान 2 षटकांचा खेळ झालेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना सुरेश एंटरप्राइज संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 12 धावा. पवार सर मी तर इथून अजून म्हणेन की ज्या प्रकारे आपण गोलंदाजी पाहतोय, एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण की त्यामध्ये पारुपे एक अतिशय अप्रतिम तिखट मार आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी करताना विकास यांनी फक्त विकास केला धावाचं. एक अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या प्रकारे विकेट सुद्धा एक इथं मात्र त्यांनी प्राप्त केला होता आणि जर अशी धावगती आपण पाहिली प्रति षटकामध्ये तर फक्त आणि फक्त 24 आकडा संघ पार करेल. पण इथून मात्र दोन्ही एंडकडून जर बघितलं आपण चांगले फलंदाज आहे. समीरकडे ताकद आहे, क्षमता आहे, एक चांगली टोलेजिंगा फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि एक त्याचा बेनिफिट जर बघितला आपण की आपल्या होम ग्राउंडवर समीर खेळतोय आणि पूर्णपणे अनुभव असेल की या खेळपट्टीवर कशा प्रकारे फटकेबाजी करायची आहे. तर नक्की समीरचा देखील आपण विचार केला तर चांगल्या फॉर्मात आहे फलंदाज. आपण बघितलं स्वराज्य चषकामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती या खेळाडूनं. या सिटी क्रिकेटमध्ये जर खेळताना जर चांगली फलंदाजी करावी लागेल. समीर याला एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे सुरेश एंटरप्राइज संघाचा समीर, आणि संघ मात्र या ठिकाणी अडचणीत सापडलाय. 2 षटकांचा खेळ झालेला आहे नाही आणि 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 बॉल 12 धावा झाल्यात. तर या षटकामध्ये चांगल्या धावा येणं गरजेचं आहे जर सुरेश एंटरप्राइजचा आपण विचार केला तर. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज पिंटू आलाय. तिसरं षटक क्रमांक 3 चुकी होते. पुन्हा एकदा पिंटू. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झालाय, लाऊड अपील देखील केलंय, पंचांकडे 10 मागितलंय. चेंडू पडल्यानंतर थोडा उंच होता नक्कीच.
चांगला निर्णय असेल पंचाकडून. तर सुरुवातीपासून शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. पिंटू जो संघाचा कर्णधार आहे, वॉरियर्स संघाचा आपण विचार केला, कर्णधाराने मात्र स्वतःवर विश्वास दाखवलाय, स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला यावेळेस. पुन्हा एकदा पिंटू राईट आर्म उर्ध्व विकेटचा मारा. यावेळेस की खूप चांगला चेंडू आहे, फलंदाजाचा फुटवर्क चेक केलाय, मेरिटवर गोलंदाजी झाली, वारंवार चांगली गोलंदाजी होते, सातत्याने फलंदाजाला टार्गेट केलं जात या गोलंदाजाच्या माध्यमातून. काय चांगली गोलंदाजी होत आहे, अतिशय सुंदर क्रिकेटचा दर्जा देखील दाखवला जातोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. पिंटू पुन्हा एकदा राईट आर्म उर्ध्व विकेटचा मारा. समीर साडी यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये शतरक्षक होता, कोणत्याही प्रकारे चुकी करत नाही आणि समीर तांगडी याला मात्र आता परतावं लागेल. यस डीजे. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली. निशांत पाटील ज्या प्रकारे पहिल्या 2 चेंडूवर ज्या प्रकारे खेळत होता समीर, कुठेतरी वाटत होतं की या सामन्यात एका चांगल्या लयमध्ये नाहीये आणि त्याचा फायदा इथं मात्र गोलंदाजीने घेतला. बघितलं की अजून एक चेंडू ज्या प्रकारे सफल झाला होता त्याच लेंथवर चेंडू टाकला आणि मजबूर केलं. इथं मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे देण्यासाठी भाग पाडल्या गेलं आणि समीर हा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर पाहतोय आपण 12. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये इथं मात्र एक स्थिती नाजूक असेल पण विसरून चालता येणार नाही की संकेत अजून खेळपट्टीवर आहे. सलामीचा फलंदाज, मोठी अपेक्षा असेल संकेतकडून, त्यावर खरा उतरणार काय हा खेळाडू आपल्या संघासाठी. पिंटू याने प्रभावित केले आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झाले, त्यामध्ये फक्त आणि फक्त एक गडी बाद केला या गोलंदाजानं. पिंटू यावेळेस संकेत साडी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, तितक्यात चांगल्या दर्जाचं शतरक्षण देखील झालंय. एक धाव मिळाली यावेळेस या फलंदाजाला एका धावेनं. धावफलकावर धावा मात्र झाले त्या 13 धावा. केम स्पोर्ट आणि संयुक्त स्पोर्ट या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. केम स्पोर्ट आणि संयुक्त स्पोर्ट. पुन्हा एकदा पिंटू आपल्या षटकाकडे पुढील चेंडू, यावेळेस पुलटा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला एफर्ट्स लावला आणि यावेळेस मात्र संकेत त्याला धावचित केलंय. काय चांगला क्रिकेट खेळलाय पिंटू हा गोलंदाज. सकाळच्या पारी कोमरा अर्वे तुझ्या गोदेव लावा, उंगवत्या सूर्याचं तेज देवलाच्या कलसाव. धन्यवाद टीजे. दरम्यान मित्रांनो पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना या स्पर्धेचे आमचे सर्व ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण टेनिस क्रिकेटचा बिग शो पाहतोय. ॲडव्होकेट आदरणीय अनिल देवलीकर साहेबांचं आगमन आणि त्यांचाच आपण हा संघ पाहतोय की ते मात्र थोडंसं नाजूक स्थिती आहे. ज्या प्रकारे एका पाठोपाठ एक असे 3 फलंदाज बाद होताना पाहिलं आपण, त्याने धावफलकावर धावा त्या फक्त आणि फक्त 13. तर नक्कीच या मॅच मध्ये प्रभावित करून सोडलाय वॉरियर्स संघाचा कर्णधार पिंटू. काय चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत या गोलंदाजानं आपल्या षटकामध्ये 5 चेंडू टाकले, त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलाय आणि त्यामध्ये एक गडी बाद केलाय, एक धावचीच्या स्वरूपात बाद केलाय. पिंटू आपल्या षटकाकडे पुढे चेंडू, अतुल साठे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका देखील फर्स्ट बॅटची एज लागली, तोपर्यंत एक धाव मिळाली अतुल या फलंदाजाला. तर खूप चांगला क्रिकेट साकारला या टीमनं. धावा झाले त्या 14 धावा. तिन्ही षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय मित्रांनो. इथं मात्र धीमी आणि संत सुरुवात झाली होती. अजून कुठल्याही फलंदाला एक चांगली मोठी फटकेबाजी करता आली नाही आणि त्याचं जे कारण पाहतोय आपण, सुरेश एंटरप्राइजेसचा हा संघ थोडासा बॅकफुटला वाटतोय कारण की 3 षटकामध्ये निशांत पाटील पाहतोय आपण की 3 फलंदाज गमावून फक्त आणि फक्त धावफलकावर धावा त्या 14. म्हणजे एक नाजूक स्थिती. इथून मात्र किमान एक टफ फाईट जर द्यायची असेल 10 किंवा 12 धावा धावफलकावर लावणं गरजेचं असेल की 25 आकडा एक मानसिक दबाव टाकण्यासाठी प्रति षटकामागे 6 पेक्षा सरासरी जर असली तर एक मानसिक दबाव असतंय फलंदाजावर. कारण की अशा स्थितीमध्ये पाहतोय आपण की धावा काढणं कठीण आहे आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाज उचलतील. तर नक्कीच खराब क्रिकेट खेळलंय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मी तर म्हणेन आता तरी ते चुकीचा ठरलाय. 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त धावाच झाले, त्यात 14 धावा. तर येणाऱ्या 7 चेंडूमध्ये चांगला खेळ करावा लागेल सुरेश एंटरप्राइजच्या संघाला. जर मॅच जिंकायचा असेल तर अतुल आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, मोठे फटके मारत असतो, सातत्याने चांगली कामगिरी करत असतो हा फलंदाज अतुल. याच्याकडे खूप चांगली
क्षमता आहे, चांगला क्रिकेटर आहे अतुल हा फलंदाज. तसं सुमित पाटील हा कर्णधार देखील आलाय सुरेश एंटरप्राइज संघाचा. तर या 6 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल या 2 खेळाडूंना या मॅचमध्ये. अगदी बरोबर, कारण की सुमित नावाचा हा आपण ब्रँडेड खेळाडू दिवा गावाचा एक ब्रँड आहे आणि इथं मात्र प्रतिनिधित्व करताना पाहतोय आपण सुरेश एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून ओळख द्यायची आवश्यकता नाही आहे. या खेळाडूकडे भरपूर क्षमता आहे आणि कित्येक वेळा पाहिलं की अतिशय चांगली उत्कृष्ट कामगिरी याच्याकडून पाहायला मिळाली. ग्रामीण क्रिकेट असो की मात्र कुठलेही क्रिकेट असो, या खेळाडूने एक प्रभावशाली कामगिरी केलेली आहे आतापर्यंत जर पाहिलं आपण. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन आलाय इस्तिहाब. त्यावेळेस हॉफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता. या सिटीचं वाईट पंच दोन्ही समांतर करतील. पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय, गती वाढवण्याचा प्रयत्न झालाय. यावेळेस मात्र लाईन भरकटलाय हा गोलंदाज. स्क्वेअर मारा करतोय, एका धावेनं धावपकावर भर पडते, धावपरक पुढे सरकताय, धावा मात्र होतात त्या 3 बाद 15 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा इम्तियाज इस्तिफाक आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस बॅटची एज लागली, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, सातत्यानं क्षेत्ररक्षण देखील खराब झालंय. तोपर्यंत 2 धावा देखील मिळतील शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. बघितलं खराब क्षेत्ररक्षण झालंय. या 2 धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकलाय, धावा मात्र झालेत त्या 3 बाद 17 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना अतिशय सुंदर स्पर्धा पाहतोय मित्रांनो आपण. स्वर्गवीर अंकलेश पंकज अनिल तांगडे यांच्या स्मरणार्थ स्वर्गवीर सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन अर्थातच माध्यम आहे भरतजी देवलीकर आणि ॲडव्होकेट अनिलजी देवलीकर यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा मित्रांनो आपण पाहतात. यावेळेस फटका चांगला आहे, तितक्या चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील गोलंदाजाने केलंय. धावचीची संधी निर्माण झाली होती परंतु एक धाव मिळाली यावेळेस या फलंदाजाला. एका धावेनं धावा मात्र आता मात्र होतील त्या 18 धावा. आणखीन या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये मोठे धावा येणं गरजेचं असेल नक्की चांगली गोलंदाजी झाले. वॉरियर संघाची सातत्याने चांगला मारा सुद्धा झालाय, मेरिटवर गोलंदाजी झाले, फलंदाजाला देखील रीड केलंय. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुम्हाला फलंदाजाचं माइंड रीड करणं गरजेचं असतं, फलंदाजाचं फुटवर्क देखील रीड करणं गरजेचं असतं. ह्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर नक्कीच तुम्ही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चांगली गोलंदाजी देखील करू शकता. या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे पवार सर. अगदी बरोबर सांगितलं आपण आणि त्याचं एक उत्तम उदाहरण पाहतोय प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून. काय एक भरीव चांगली कामगिरी आपण पाहिली, पण इथं मात्र 4 चेंडूमध्ये सुमित नावाचा हा जो ब्रँड आहे सुरेश एंटरप्राइजेस संघाचा, म्हणजे कधी पण पलटून वार करणारा हा बिग खेळाडू म्हणून ज्याची गणना होते तो जर सुमित सज्ज होतोय खेळण्यासाठी. तर सुमित त्याच्याकडे क्षमता आहे, मोठा फटका मारत असतो हा खेळाडू, परंतु या 4 चेंडूमध्ये मोठा फटका येणं गरजेचं असेल, संघाला सावरायचं असेल तर नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल या टीमला. तर मी आवाज देतो केम स्पोर्ट आणि एक संयुक्त स्पोर्ट दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण यायचंय. यावेळेस आखोड टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पूल केलाय, स्क्वेअर लेग क्षेत्रामधून चेंडू मात्र जाईल. यावेळेस 2 धावा मिळतील, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. यावेळेस मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाचा धावफलकावर धावा होतील त्या 20 धावा. तर नक्की यावेळेस मात्र चांगला फटका केलाय सुमित पाटील हा फलंदाज. येणाऱ्या काही चेंडूमध्ये देखील सुमित पाटीलला चांगली फलंदाजी करावी लागेल. स्वतः कर्णधार आहे या टीमचा, तर कर्णधारातील साजेची खेळी देखील साकारावी लागेल या खेळाडूला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा इस्तियाब आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल तो सीमा रेषा पार. 6 धावांसाठी सर्र एक फटका, 6 धावा. जे काय सुपर हिट आपण ब्लास्ट पाहिलं, काय धमाका पाहिलं. इथं मात्र ज्या नावाची चर्चा होती दाखवून दिलं की जे कॉमेंटेटर माझी चर्चा करतायत मी धमाका करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि तो इथं मात्र धमाकाची आवश्यकता होती संघाला. सुपरहिट हा हुकचा फटका दर्जेदार षटकार वसूल करतोय. षटकाने धावसंख्या आता मात्र वेगात वाढताना पाहतोय आपण. इथं मात्र 26. पुन्हा एकदा इस्तिहाब
आपल्या षटकाकडे पुढील चेंडू यावेळेस आक्रमण केलंय सुमित पाटील या फलंदाजानं. रिस्पॉन्सिबिलिटी होती या खेळाडूवर, स्वतः कर्णधार आहे या संघाचा. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय, चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली येतोय की काय बघायचंय. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न झालाय परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेतलाय आणि सुमित पाटील सारखा मोठा खेळाडू मात्र बाद झालाय. मांडीला जाता गो चावूल दलायला आणीला पाटा गो झलद वाटायला. मांडीला जाता गो चावूल दलायला आणीला पाटा गो हलद वाटायला. तर बघितलं या ठिकाणी फटका चांगला होता, एलिमिनेशन देखील झालं नव्हतं. चेंडूने उंची घातली होती परंतु लांबी घातली नव्हती. त्या ठिकाणी शतरक्षक होता, सेकंड अटेम्प्ट मध्ये या शतरक्षकाने झेल देखील गेलाय. धावा मात्र झाले त्या 26 धावा. 26 लॉस ऑफ 4 विकेट. आपण बघतोय सुरेश एंटरप्राइज संघ प्रथम फलंदाजी करत असताना 26 धावा धावबलकार लावलेल्या आहेत या संघानं. या षटकातील शेवटचा चेंडू असेल, सामोरे जाईल अतुल हा फलंदाज. अतुल याला या चेंडूवर चांगला फटका मारणं गरजेचं असेल. 26 धावा फक्त आणि फक्त धावबलकार धावा झालेल्या आहेत. तर हा चेंडू मात्र महत्वपूर्ण असेल तर सुरेश एंटरप्राइज संघाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर. पुन्हा एकदा गोलंदाज इस्तियाब यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले. अतुल याला मात्र सातत्याने अपयश येताना आपण पाहतोय. मोठा फटका देखील मारण्याचा प्रयत्न झाला होता, यावेळेस देखील फटका फसला होता, एज लागली होती. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चांगले शतरक्षण झालंय. फलंदाज मात्र धावचीच्या रूपाने बाद झाला. एकदा मेल यावेळेस या टीमला एका धावेनं संघाचा धावफलकावर धावा मात्र होतील त्या 27 धावा आणि 28 धावांचा टार्गेट ठेवलंय ती वॉरियर स्पोर्ट या संघासमोर. तर नक्की तुम्ही आवाज देतोय केम स्पोर्ट संघ आणि संयुक्त स्पोर्ट संघ या दोन संघांना आपण यायचंय. संयुक्त स्पोर्टचा कर्णधार आलेला आहे, केम स्पोर्ट संघाचा कर्णधार आपण देखील यायचंय. आपला नाणेफेकीचा कॉल होणार आहे तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल साठी मी आमचे पवार सरांना विनंती करतोय. आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. ओ टू पवार सर. अनेक अनेक धन्यवाद निशांत पाटील. व्यासपीठ आदरणीय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. संयुक्त स्फोट गौरीपाडा भिवंडी विपक्ष पाहतो आपण केएम स्फोट या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होताना सर्वप्रथम दोन्ही संघाचं मी स्वागत करतोय. तर मान्यवर आपण मदत यायचंय. तर आदरणीय कपिल साहेब यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण नाणेफेक होताना. SBK अशी मागणी आहे आणि येतोय SBK. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. दोन्ही संघाला आमचे प्रमुख मान्यवर शुभेच्छा देताना. तर नाणेफेकीचा कॉल मित्रांनो पाहतोय आपण की या रणजी स्पर्धेमध्ये दोन्ही संघाचा हा पहिलाच राऊंड आहे. सर्वप्रथम मी मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये. केएम स्फोट या संघाच्या कर्णधार नाणेफेक जिंकलेले, त्यापूर्वी संयुक्त स्फोट या संघाने नाणेफेक जिंकलेले. संयुक्त स्फोट संघाचा संघटक माझ्या सोबत आहे. काय बोलशील या आयोजनाबद्दल? सिटी क्रिकेट अमेजिंग मध्ये पाहतोय की एवढं दमदार आयोजन पहिल्याच वेळेस माझ्या माहितीसाठी असेल. जे आयोजन पाहतोय काय बोलशील या आयोजनाबद्दल? नाही, आयोजन नक्कीच चांगलं केलेलं आहे. नाईट टुर्नामेंट खेळायला नक्कीच मजा येते. नाणेफेक जिंकलेले पाहतोय आपण पहिल्या सामन्यापासून की इथं मात्र धावा बनवणं कठीण आहे. तर नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वप्रथम काय निर्णय असेल? बॅटिंग घेणार. बॅटिंग करताना 4 षटकामध्ये किती धावाचं लक्ष ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार? टुर्नामेंट बघता बघता तर स्कोअर काही होत नाही आहे, त्या हिशोबाने 40+ टार्गेट राहील. समोर एक अतिशय बलाढ्य संघ आहे. कुठला असा खेळाडू असेल की त्या खेळाडू आपण लवकर कुठला गोलंदाज असेल आपल्या टार्गेटवर? गोलंदाज त्यांची कोणाला कमी लेखणार नाही आपण. जी त्यांची गोलंदाजी असेल ती आणि आम्ही आमची बॅटिंग लाईन आम्ही ठेवणार. सामना एक रंगतदार पाहायला मिळेल क्रिकेट रसिकाला. नक्कीच. ऑल दी बेस्ट तुला आणि तुझ्या संघाला. माझ्यासोबत पाहतो आपण केएम स्फोट. निश्चित जो प्रश्न मी त्यांना केला असं वाटतं की टेनिस क्रिकेट जर पाहिलं पण सिटीपेक्षा ग्रामीण क्रिकेटमध्ये भव्य दिवसीय टुर्नामेंट पाहतोय. या स्पर्धेचे आमचे आयोजक आदरणीय भरत देवलीकर साहेब आणि ॲडव्होकेट अनिल
देवलीकर साहेब यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा बिग बिग शो पाहतोय. तुझं काय व्यक्तिगत विचार असेल आणि काय संदेश देशील तू टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून? चांगली अशी अरेंजमेंट केलेली आहे आणि पहिल्यांदाच सिटी इमर्जन्सीचा नाईट टुर्नामेंट आहे आणि त्यांचे आयोजक भरत देवलेकर यांचा मी आभार करतो की इथं आम्हाला खेळण्याचं चान्स दिली. खूप खूप तुम्ही एक चांगली माहिती दिली. तर निश्चित सामना एक रंगतदार होईल हा सामना. हा नक्कीच. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस बॉक्समध्ये अशी न्यूज नाही की नाणेफेकीचा कॉल संयुक्त स्फोट संघाने जिंकलेले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज असतील माझे सहकारी समालोचक रायझिंग स्टार ऑफ भिवंडी ग्रामीण असो की सिटी क्रिकेटर निशांतजी पाटील. धन्यवाद पवार सर. तर आपण बघतोय 28 धावांचं टार्गेट ठेवलंय वॉरियर्स संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये देखील पाठवायची आहे वॉरियर्स संघ. कारण की सुरेश एंटरप्राइज सुरुवातीला फलंदाजी करत होता. 27 धावपकार केल्यात. शेवटच्या षटकामध्ये सुमित पाटील यांनी खूप चांगली फलंदाजी देखील केली. चांगला प्रयत्न देखील केला या खेळाडूनं. संघाचा कर्णधार होता, रिस्पॉन्सिबिलिटी होती या खेळाडूकडे. तर 28 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि येणाऱ्या काही षटकांचं विश्लेषण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय भिवंडीतील एक अप्रतिम असा आवाज. मित्रांनो, मराठी भाषेवर त्यांचं देखील चांगलं प्रभुत्व आहे. चांगला ठाकूरपड्याचं एक फेमस व्यक्तिमत्व देखील आहेत ते. त्यांची वारंवार त्यांनी सातत्याने चांगली समालोचकामध्ये कामगिरी देखील केली. 10-15 वर्षाचा त्यांना देखील अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. व्हॉइस ऑफ भिवंडी सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद निशांतजी पाटील. ते इथं मात्र पाहतोय मित्रांनो आपण परत 6व्या मैदानाकडे टेनिस क्रिकेटचा बिग बिग शो पाहतोय आपण. रजनी स्पर्धा माहतोय. संपूर्ण क्रेडिट श्रेय टेनिस क्रिकेट पटूला एक जी आपण पाहतोय की एक मेजवानी दिलेली आहे असे आमचे लाडके आयोजक सध्या व्यासपीठावर बसून आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवताना पाहतोय. त्यामध्ये आदरणीय भरत देवलीकर साहेब आणि ॲडव्होकेट अनिल देवलीकर साहेब यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा हा एक बिग बिग महासंग्राम पाहतोय. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून लाडक्या क्रिकेट रसिकांचं आदरणीय भरत देवलीकर साहेब आणि त्याच्या समेत ॲडव्होकेट अनिल देवलीकर साहेब यांच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर हा सामना एक अजून पाहतोय की कमी धावसंख्येचा सामना आहे. जो लक्ष्य आपण पाहतोय फक्त आणि फक्त 28 धावाचं आव्हान स्वीकारण्यासाठी वॉरियर्स संघाचे दोन्ही दिग्गज सलामीर फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर इथं मात्र सज्ज होताना. आकाश स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज बंशी. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट. जर विचार केला आपण बंशी निश्चित विसरून चालता येणार नाही. तोच बंशी तर मात्र कशा प्रकारे बंसी वाजवणार आपल्या संघासाठी हे पाहायचंय. तर मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुमित सज्ज होतोय. व्हीआयपी डेच्या एंड कडनं राईट टाइमवर विकेटचा मारा. पहिला चेंडू या डावातला. पहिला चेंडू कोलर टप्प्याचा चेंडू होता. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अतिशय छान सुरुवात इथं मात्र आपण पाहतोय. सुमित यांच्या माध्यमातून दबाव टाकला गेला. पहिले चेंडूवर ज्या प्रकारे कोलर टप्प्याचा चेंडू होता बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. असतीच गोलंदाजी करावी लागेल. इथं मात्र सुरेश एंटरप्राइजेसच्या संघाला जर सामना जिंकायचा असेल, 28 धावा जर रोखायचे असेल, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करावं लागेल. अतिशय अप्रतिम मारा करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. सुमित रायटामोर विकेट. यांचा पुढचा चेंडू यावेळेस पात्र ड्राईव्ह केलेला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत मात्र सहज संधी होती. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज आकाश. आपल्या व्यक्तिगत डावाचं खातं उघडतोय आणि संघाची सुरुवात करताना या एका धावेनी बंशी सज्ज होतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण यष्टमागे दूरस्थ यष्टीरक्षक समीर. फ्लॅश स्लिपवर जर बघितलं आपण जवळपास शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. यावेळेस परत एक अतिशय चांगला चेंडू होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. काय अतिशय छान देखणं हा तिकट मारा इथं मात्र पाहतोय आपण सुमितच्या माध्यमातून. दावा बनवायचे ते जर पहिला आपण वॉरियर्सच्या संघाला 28, पण पहिल्या षटकामध्ये अतिशय सुपरहिट भेदक मारा पाहतोय आपण गोलंदाज सुमित यांच्या माध्यमातून. सामन्याचे पंच म्हणून जी जबाबदारी स्वीकारलेली आहे पाहतोय आपण मेन पंच प्रवीण तांगडी सर आणि स्कोरलेग पंच म्हणून पाहतोय आपण पुढचा चेंडू राईट मोठा विकेट. यावेळेस पाहता प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत आहे. आणि पहिल्या विकेटचं पतन पाचीच्या स्वरूपात अतिशय अफलातून हा चेंडू होता. कुठल्या प्रकारच्या चाचणी फलंदाला आणि पहिल्या विकेटचं पतन.
क्या बात आहे. पहिला आपण हा चेंडू सरळ मधल्या यष्टीवर आढळणार होता, जसा पॅडवर आढळतोय. प्रश्न विचारला गेला आणि सहमत झाले पंच प्रवीण तांगडी सर. स्क्वेअर पंच जर बघितलं मित्रांनो आपण, टेनिस क्रिकेट मध्ये अतिशय मोठं नाव आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये भिवणी टेनिस क्रिकेट 40+ जे तिन्ही असोसिएशन आहेत त्यांना संपूर्ण संधी खेळण्याची संधी ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली. एकमेव अशी स्पर्धा असेल भिवंडी 40+ क्रिकेट संघटना सुद्धा खेळणार आहेत. तर गोलंदाज सज्ज होताना अजून अतिशय झकास कामगिरी करतोय आणि इथं मात्र उत्साहित होताना पाहतोय सुरेश एंटरप्राइज संघाची पाठीराखे. ज्या प्रकारे या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगला एक दर्जेदार मारा पाहतोय सुमित या गोलंदाजीच्या माध्यमातून. परत एक चांगला चेंडू होता, मोठी एज घेऊन चेंडू फ्लॅशली मार्गे गेला होता. अतिशय छान क्षेत्ररक्षक सरळ यष्टी उडवतोय. पंचाचा बोट आकाशाकडे आणि अजून एक फलंदाज बाद, दुसरा फलंदाज बाद. यानंतर जो सामना होणार आहे मित्रांनो, आपण पाहिलं की नाणेफेकीचा कॉल संयुक्त स्पोर्ट या संघाच्या बाजूने गेला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक निर्णय स्वीकारलेला आहे KM या संघाच्या अगेन्स्ट. पण इथं मात्र जो सामना इथं रंगतोय अतिशय एक रंगतदार स्थितीमध्ये मी तर म्हणेन अजून आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये बघा मित्रांनो 28 धावा रोखताना सुमित नावाचा हा ब्रँडेड गोलंदाज अतिशय भन्नाट मारा करतोय आणि असं वाटलं होतं की 24 चेंडूमध्ये जेव्हा 28 धावाचं आव्हान असते सहज पार करेल काय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण पाहतोय सुमितच्या माध्यमातून. क्रमांक इथं मात्र पाहतोय 4 वर फलंदाजी करण्यासाठी अतिशय महान ऑलराऊंडर इथं मात्र पिंटू जातोय वॉरियर्स संघाचा. जबाबदारी घेऊन फटकेबाजी करावी लागेल. इथं मात्र चांगला चेंडू होता, पण तेवढा चेंडूचा सन्मान देऊन इथं मात्र थोडंसं खराब कामगिरी पाहायला मिळते एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे. जर चेंडू हातात आला असता तर मग मात्र विचार करावा लागला असता, पण जर आपण तसं काही घडलं नाही. अंतिम चेंडूवर पाहतोय आपण एक सिंगल धाव घेऊन पिंटू व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 2 असती नाजूक स्थिती वॉरियर्सच्या संघाची. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी जबाबदारी टाकली होती सुमित याच्यावर संघनायकांनी, त्यावर खरा उतरल्या गेलं आणि फक्त 2 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त करतोय. आणि त्याच्या षटकामध्ये जर पाहिलं आपण 1 फलंदाज धावबाद, म्हणजे इथून अतिशय आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून धावा बनवायला लागतील 26. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण VIP डेजे एंड कडनं अल्पेश. एक चांगला युवा गोलंदाज पाहतोय आपण. अल्पेश यांच्या हातात चेंडू सोपवला संघनायकांनी, त्यावर खरा उतरेल काय. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल जर सामना वॉरियर्सच्या संघाला जिंकायचा असेल. कारण की पहिल्या षटकामध्ये जर पाहिला आपण अतिशय लाजवाब गोलंदाजी सुमित यांनी हाताळली होती. अल्पेश सज्ज होताना समोर खेळण्यासाठी फलंदाज पिंटू. एकच क्षमता आहे लांब पल्ल्याचे षटकार खेचण्यासाठी, पण इथे मात्र संघासाठी आवश्यकता असेल स्ट्राईक रोटेट करून चांगल्या चेंडूचा सन्मान करणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं. पहिला चेंडू इथं मात्र हवेत आहे, पण झेल होण्यासारखी कुठलीच संभावना नाहीये. बॅकवर्ड स्कोर लेग रिजन कडे जोपर्यंत चेंडू जातोय तोपर्यंत मात्र पिंटू 1 धाव पूर्ण करतोय. या एका धावनी पिंटू नॉनस्ट्राईकला पोहोचतोय व्यक्तिगत 2 वर आणि संघात धावसंख्या 3. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावाचं लक्ष इथं मात्र स्वीकारताना पाहतोय आपण वॉरियर्सच्या संघाला. कमाल आणि धमाल केली होती पहिल्या षटकामध्ये सुमित नावाचा हा खेळाडू या गोलंदाजांनी. पुढचा चेंडू अल्पेशांचा. यावेळेस पाहता अतिशय चांगला हात देखना तिकट बाउन्सर म्हटलं जाईल. इथं मात्र पाहिलं आपण अतिशय प्रतिम कामगिरी. रफ्तार के सौदागर वेगाला इथं मात्र चकवतोय फलंदाजाला. क्या बात आहे. खेळपट्टी जर विचार केला आपण तर अतिशय भन्नाट कामगिरी करताना गोलंदाज पहिल्या षटकामध्ये सुमित, त्यानंतर मात्र त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय अल्पेश नावाचा गोलंदाज.
पुढचा चेंडू यावेळेस पाहता बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बघा मित्रांनो किती वेग आहे चेंडूला. जेव्हा विकेट किपरच्या हातात चेंडू जातोय तर निश्चित थोडस असं वाटलं की चेंडू जोरात हाताला आदळतोय. तीव्रता जाणवते आपण किती हा भयानक चेंडू होता. अजून एका चांगल्या षटकाची हाताळणी इथं मात्र करताना पाहतोय आपण अल्पेश. पुढचा चेंडू परत अतिशय चांगला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आउटस्विंगचा मारा पाहतोय. काय सुपर हिट गोलंदाजी करताना आणि सुरेश इंटरप्राइजेस संघाच्या पाठी राखताना इथं मात्र जल्लोष करण्याची संधी देताना आज त्यांचे गोलंदाज पहिल्या षटकामध्ये सुमित आणि आता मात्र पाहतोय अल्पेश. 14 चेंडू आणि 25 धावाची आवश्यकता अजून दिल्ली दूर आहे इथं मात्र वॉरियर्स संघासाठी. पण अजून सामना संपला नाही मित्रांनो. एखादा मोठा फटका सामन्यात टॉप करून देईल या संघाला. डेथ बॉलचा इशारा येताना आमचे पंच पाहतोय आपण धर्मेंद्र तांगडी सर. अतिशय महान असे व्यक्तिमत्व, एक चांगले 40+ संघाचे खेळाडू आणि अतिशय चांगले पंच. परत एक अतिशय चांगला हा चेंडू. क्या बात है. प्रत्येक चेंडू पाहतोय आपण वेगाला इथं मात्र पसंती देताना गोलंदाज अल्पेश. धमाकेदार गोलंदाजी करताना संघर्ष करावा लागतोय एक एक धावेसाठी इथं मात्र वॉरियर्सच्या संघाला. असं वाटलं होतं की सामना सहज जिंकेल काय, पण जिंके हो इरादे बुलंद व हिमालय पर्वत को भी छू लेता है. इथं मात्र पर्वत मोठा नाहीये, छोटा आहे, पण काय शानदार गोलंदाजी करताना यावेळेस पाहता पंच करण्याचा प्रयत्न. टायमिंग चूक नव्हती. बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे चेंडू जातोय. थर्ड मॅन चा शतक येईपर्यंत अंतिम चेंडूवर 1 धाव. तर अशा तऱ्हेने पाहतोय मित्रांनो आपण 28 धावाचं लक्ष स्वीकारताना इथं मात्र वॉरियर्स संघाची नाजूक स्थिती आहे. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त धावफलक धाव त्या 4. 12 चेंडू आणि 24. सामना होता कुठं आणि सामना आला कुठं, याला तर खरा टेनिस क्रिकेटचा रोमांचक म्हणताय मित्रांनो. कारण की पाहतोय आपण या संपूर्ण स्पर्धेचे फोकसमॅन ज्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट आपण पाहतोय आणि आपल्याला खेळाची ज्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली असे सुरेश इंटरप्राइजेस संघाचे मालक सुद्धा आहेत ज्यांनी हा संघ बनवला. सलाम असेल त्या दोन्ही आयोजकाला ज्यांच्या माध्यमातून नाईटची स्पर्धा अतिशय सुपर हिट ठरते. कारण की पाहतोय स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 चा हा दुसरा दिवस. काय सुपर हिट आयोजन पाहतोय आणि सुरेश इंटरप्राइजेस संघ अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपण त्यांना पाहतोय. कारण की 28 धावा रोखताना पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 4. तर पहिल्या परिवर्तन पाहतोय आपण गोलंदाजीमध्ये. तर सॉरी, कारण की फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 3. म्हणजे इथं ज्या प्रकारे मारा केला होता अल्पेश यांनी फक्त आणि फक्त 1 धाव म्हणजे अतिशय अप्रतिम तिकट मारा पाहायला मिळालं. आणि आता मात्र निश्चित लक्ष दूर आहे. इथून मात्र पिंटू याला फलंदाजी सूत्रे आपल्या हातात घ्यावी लागेल आणि चौपर फटकेबाजी कधी प्रारंभ करेल. ऋतिक येतोय समोर खेळण्यासाठी फलंदाज पिंटू. पहिला चेंडू पुल केलेल्या चेंडूला आपण वाईट डिस लॉंग ऑन डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव. पिंटू मात्र नॉन स्ट्राईकला पोहोचतोय. या एका सिंगलने आतापर्यंत पिंटू यांनी एक चांगली फलंदाजी केलेली आहे. कारण की 3 चेंडूचा जरी सामना केला असेल पण 3 या धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला आहे. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पाहतोय आपण 4. खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय इथं मात्र आकाश. सलामीचा फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे. यावेळेस पात्र हवेत आहे पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही आहे. रिकाम्या जागेमध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक ठरू शकेल पण अतिशय चांगला तालमेल पाहायला मिळालं. पहिली धाव घेताना इथं दबाव टाकलं गेलं आणि अतिशय वेगात दुसरी धाव पूर्ण करताना धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आपण 6. अजून सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे 10 आणि धावा बनवायला लागतील. इथून अजून तब्बल जर पाहिला आपण 22. व्यासपीठावर पाहतोय आपण ऍडव्होकेट अनिल देवलीकर साहेब आणि त्याच्या समेत भरत देवलीकर साहेब. आणि इथं मात्र फोकसमॅन ज्याच्या माध्यमातून या मैदानात जर विचार केला आपण वनली ऑन समीर तांगडी. तसेच मैदानावर अजून पाहतोय आपण 40+ क्रिकेट संघटना तिन्ही ज्या इथं मात्र खेळणार आहेत त्यासाठी अफाट परिश्रम करणारे धर्मेंद्र तांगडी साहेब यांचं पण मी मनापासून कौतुक करेन. तर जाऊया आपण सामन्याकडे. एक रंगतदार स्थितीमध्ये सामना रंगतोय. याच पाहता बॅकफुटला जाऊन पंच केलेले आहे. छोट्या बॅकचा वापर केला होता एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त प्रत्येक सिंगल. आणि मी तर म्हणजे समीर तांगडी इथून डबल सिंगल आणि डबलनं काही साध्य होणार नाहीये. साध्य जर करायचं असेल तर एखादा मोठा फटका या स्थितीमध्ये मारणं गरजेचं राहील संघासाठी. धावसंख्या 7.
9 चेंडू आणि धावा बनवाव्या लागतील 21. गोलंदाज ऋतिक सज्ज होताना छोटस रन पुढचा मारा करतोय. यावेळेस पाहता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल होतोय. मिड ऑन च्या वरतून चेंडू गेला होता लॉंग ऑन सीमेच्या बाहेर, सीमा पार. अतिशय अफलातून हा चांगला चौकार. पिंटू मात्र अजून खेळपट्टीवर आहे. सांगून जातो या चौकाराने की अजून मी खेळपट्टीवर आहे, तोपर्यंत काही पण होऊ शकते माझ्या संघासाठी. मी एक चांगली फटकेबाजी करेल. बघितलं की आपण मिड ऑनला चेंडू सर्कलच्या आतमध्ये होता, मिड ऑनच्या वरतून चेंडू खेळून काढला. अतिशय चांगला एक फटका पाहायला मिळाला 4 धावासाठी. ज्या क्षणी यायला पाहिजे त्या क्षणी हा चौकार वसूल करतोय आणि परत एकदा सामना एक रंगतदार स्थितीमध्ये जाताना पाहतोय. येणारे इथून मात्र जर पाहिले आपण 8 चेंडू आणि 17 धावा. संघर्ष अजून चेंडू आणि बॅट मध्ये सुरू आहे. पिंटू आहे एक अतिशय चांगली दमदार फटकेबाजी करताना आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र आडव्याटने हा फटका पिंटू के डिजनकडे दुसऱ्या धावेची मागणी करेल काय, पण इथं मात्र चांगलं अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहतोय. सूर्य एक रिटर्न करतोय आणि फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावीने संघ धावसंख्या पुढे सरकताना ती 12. 7 चेंडू आणि 16 धावाची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र ऋतिक या षटकातला अंतिम चेंडू फेकेल. यावर विकेट की मात्र फलंदाज चौकार वसूल करून अजून सामना एक रंगतदार स्थितीमध्ये नेईल काय. खोलो टप्प्याचा चेंडू होता. टर्निंगला चेंडूला मिड विकेट रिजनकडे दुसऱ्या धावेची मागणी इथं मात्र करेल काय. डेंजर अँड थ्रो येतोय आणि इथं मात्र पंचाचा बोट पाहतोय आकाशाकडे. दे धक्का पिंटूच्या स्वरूपात आणि पूर्णपणे वापसी करताना पाहतोय. इथं मात्र आपण सुरेश एंटरप्राइजेसचा संघ. डीजे अरबाज. तर मी एक महत्वपूर्ण सूचना करेन. इथं मात्र केएम स्पोर्ट या संघाचं संगणक लगेच सामना संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि संयुक्त स्पोर्ट या संघाचं संगणक आपण खेळाडू कक्षाकडे हळूहळू यायचंय. कारण की पाहतोय आपण या षटकानंतर लगेच आपला सामना आहे. तर मित्रांनो पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल पाहिला आपण की संयुक्त स्पोर्ट गौरीपाडा संघाच्या संगणकाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेले. आणि पाहिलं आपण आजच्या दिवसामध्ये एकच कारण आहे की जो पण संगणक येतोय प्रथम फलंदाजी करतोय त्या संघाने आतापर्यंत बाजी मारलेली आहे. त्याचं जे कारण असू शकते की ज्या प्रकारे संयुक्त स्पोर्ट गौरीपाडा संघाच्या संगणकाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इतर मात्र धावा बनवायला लागतील 15. निश्चितच समीर परत एकदा मी म्हणेन सामना होता कुठं आणि सामना आला कुठं. 24 चेंडू आपल्या जवळ होते आणि धावा बनवायचे फक्त 28. पण काय उत्कृष्ट गोलंदाजी पाहिली आपण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुमित त्यानंतर मात्र लय भारी अल्पेशची गोलंदाजी आपण पाहिली. फक्त आणि फक्त 1 धावा खर्च केल्या. त्यानंतर ऋतिक मात्र थोडासा मागला ठरला, पण अजून एक संधी आहे इथं मात्र सुरेश एंटरप्राइजेस संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण जितेन. अजून एक चांगला हा गोलंदाज पाहतोय आपण. आणि जिथं कानेपाय या संघाच्या माध्यमातून जर बघितलं आपण ग्रामीण क्रिकेटचा आनंद घेतोय, पण इथं मात्र सुरेश एंटरप्राइज संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करताना एक मोठी जबाबदारी असेल जितेन या गोलंदाजावर. 6 चेंडूमध्ये रोखायचे त्याला 15 धावा. सिनियर खेळाडू जर पाहिला आपण इथं मात्र एक चांगला अनुभवी समीर आहे. स्वतः संगणक यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. फ्रंट फुटला येऊन ऑन साइड कडे धमाका करण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अजून एकच चांगला A1 क्वालिटीचा हा गोलंदाज पाहतोय. सुरुवात अतिशय सुपर मिळाली आणि निश्चित समीर सांगतात कुठल्या कार्याची सुरुवात जर अतिशय छान झाली त्याचा शेवट सुद्धा गोड होतोय. पण इथं मात्र शेवट गोड करेल काय आपल्या संघासाठी गोलंदाज जितेन. याच पाहता सुपर शॉट आहे. क्या बात है. गॅप आहे. आउटफील्ड दमदार. परफेक्ट हा फटका. सीमा पार हा चौकार.
काय शॉट इथं मात्र खेळला गेला. या चौकारानिमित्त म्हणेन की अजून वापसी करताना वारियर्सचा संघ ज्या प्रकारे हा सुपर शॉट खेळला होता मित्रांनो, बघितला आपण बॅकफुटला जाऊन पॉइंट आणि कव्हरच्या वरतून हा शॉट खेळला गेलं आणि कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवलं होतं सीमा पार चौकार. या चौकाराने आता मात्र सामना परत एकदा रंगतदार स्थितीकडे येताना येणारे 4 चेंडू आणि धावा बनवायला लागतील. इथून मात्र 11 4 चेंडू 11 धावा असं समीकरण पाहतो या सामन्याचं. व्यासपीठावर पाहतोय आपण या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण टेनिस क्रिकेटचा बिग शो पाहतोय. आदरणीय भरत देवलीकर साहेब त्यांच्या समेत ॲडव्होकेट आदरणीय अनिल देवलीकर साहेब यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला हा एक बिग शो पाहतोय. अबुजपूर खारडी संघाच्या माध्यमातून लाख मुलाचा सहकार्य पाहतोय समीर तांगडे. आणि तसेच मित्रांनो या स्पर्धेमध्ये पहिल्याच वेळेस आपण पाहतोय की भिवंडी टेनिस क्रिकेट 40+ जे तिन्ही संघटना आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून, त्या तिन्ही संघटनांना या स्पर्धेसाठी खेळण्याचा जो बहुमान दिल्या गेलं त्या सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. जितेन सज्ज होताना वापसी करेल काय. सुरुवात तर अतिशय सुपर केली होती पण दुसऱ्या चेंडूवर चौकार वसूल केला होता. यावेळेस मात्र लेमन कट म्हणता येईल आपल्याकडे चेंडून गेला होता. इथं मात्र धोकादायक ठरू शकेल काय. निशाणा ठिकाणावर लागत नाहीये. धावा किती अतिरिक्त मिळतील. थोडस नाटकीय क्रिकेट इथं मात्र पाहतोय. हा टर्निंग पॉइंट ठरेल काय येणाऱ्या काही चेंडूवर. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 3 चेंडूमध्ये 9 धावाची आवश्यकता. पहिल्या 3 चेंडू जर विचार केला आपण इथं मात्र धावा खर्च करतोय जितेन 6. सामना एक रंगतदार स्थितीमध्ये आहे. जो जिता वही सिकंदर कोण बनेल सामन्यातलं. अजून बघा मित्रांनो सामना संपला नाही. 3 षटकाच्या समाप्तीनंतर असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होतोय काय, पण खेळपट्टीवर ज्या प्रकारे इथं मात्र खेळपट्टीवर आहे स्वागत अतिशय सुपरहिट फटकेबाजी करताना पाहतोय. येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावाची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र वेगवान हा चेंडू होता पण ऍक्च्युअली लाईन कुठे आहे. टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर म्हणजे अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल आणि धावा सुद्धा मिळतील अतिरिक्त. येणारे अजून चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायला लागतील. इथं मात्र 8. अतिशय चांगला चेंडू वापसी छान करताना पाहतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 8 धावांची आवश्यकता. म्हणजे समीर इथं मात्र एक मोठा फटका मारावा लागेल जर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक बनवायचा असेल तर. मित्रांनो आज का एक अतिशय रोमांचक सामना झाला होता T20चा भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये. तर रोहित हिटमॅन पुन्हा एकदा हिटमॅन बनला आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला. पण इथं मात्र काय होईल. अतिशय चांगला चेंडू अराउंड द लेग त्रिबाजीत बाद आणि पूर्णपणे सामना इथं मात्र झुकताना पाहतोय आपण सुरेश एंटरप्राइजच्या संघाकडे. तर नवीन फलंदाज पाहतोय आपण इस्तिहाफ येतोय. एक चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 म्हणजे क्रिकेटच्या असं कुठल्याच फटक्यावर नाव कोरलं गेलं नाही की 8 धावा मिळतील. इथून जर सामना गमवावा लागेल तर स्वतः जिम्मेदार जबाबदारी असेल जितीन यांच्यावर. 1 चेंडू 8 असं समीकरण आहे. तर 28 धावा रोखताना मी मनापासून परत कौतुक करेन ज्या प्रकारे इथं मात्र महारा पाहायला मिळालं सुरेश एंटरप्राइज संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये सुमित त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये अल्पेश आणि ऋतिक सर्वच गोलंदाजांनी अतिशय अप्रतिम कामगिरी करून हा सामना जवळपास आपल्या संघाकडे झुकवताना पाहतोय सुरेश एंटरप्राइज संघाच्या माध्यमातून. 1 चेंडू सामना जिंकण्यासाठी 8 धावाची आवश्यकता असेल. यानंतर जो सामना होणार आहे मित्रांनो संयुक्त स्पोर्ट गौरीपाडा विपक्ष KM स्पोर्ट या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल पहिला पण संयुक्त स्पोर्ट संघाच्या बाजूने गेला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे संयुक्त स्पोर्ट गौरीपाडा संघाने. यावेळेस पाहता लॉफ्टेड फटका आहे पण हवेत आहे फटका फसतोय काय पाहायचे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अंतिम चेंडूवर सुद्धा विकेट. तर अशा तऱ्हेनं 6 धावेनी हा सामना जिंकतोय सुरेश
एंटरप्राइजचा संघ तर निश्चितच सामनावीर ठरतोय, ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. असं एका क्षणी वाटलं होतं की 20चा आकडा सुद्धा पार करेल काय सुरेश एंटरप्राइजेस हा संघ, पण बघा मित्रांनो, नेहमीच अतिशय चांगली कामगिरी करणारा जो खेळाडू ठरतोय सामनावीर, तो म्हणजे सुमित, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा. अतिशय तुफानी कामगिरी आपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुमित, आपण व्यासपीठावर यायचंय. सुरेश एंटरप्राइजेस संघाचा सुमित सामनावीर ठरतोय. तर मी या स्पर्धेचे सर्व आणि त्यांचा संघ आहे आणि मी आदरणीय भरत देवलीकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सुमित मॅनेजमेंटचा हा अवॉर्ड स्वीकारताना पाहतोय. खूप खूप चांगली कामगिरी आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतोय, केएम सोड संघाचा संघ नाही का, चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. केएम सोड संघाचा संघ नाही का, चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आहे, आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतोय, त्याचं आपण पालन करायचंय. केएम सोड संघाचा संगणक. तर एक छोटासा ब्रेक घेऊया आपण. ऐकू डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत.